विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 5 संभाव्यता ह्या संकीर्ण प्रसंग्रह 5 मध्ये तुम्हा सर्वांचं सर स्वागत. आपण सगळ्या संभाव्यतेचे सगळे प्रकार संपल्यानंतर प्रश्नसंचमधल्या विविध प्रश्नांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्या संकीर्ण प्रसंग्रह 5 मिसलेनियस 5 मध्ये आपण आहोत. त्यातलं पहिले 5 गणितं पूर्ण झाली होती पाठीमागच्या तासिकेच्या वेळेला. जरा पुढची 6, 7, 8, 9 जरा त्यातली व्हरायटी जी आहे किंवा त्यातलं जे वेगळेपण आहे तो आपण लक्षात घेऊया. 6व्या एक्झाम्पलमध्ये जाऊया बाळांनो. जरा पालक आणि मुलांच्याही काही सूचना येत आहेत, जरासं स्लोमध्ये होऊ दे आणि ते कंप्लीट होऊ दे असं, ठीक आहे, त्या पद्धतीनं आपण करत राहूया. 6 एक्झाम्पल बघा काय म्हणते. एका खोक्यामध्ये 5 लाल 5 रेड पेन्स आहेत, 8 निळे ब्ल्यू आणि 3 ग्रीन आहेत. एवढे पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाने त्यातला एक पेन काढायचा आहे. त्यातले काढलेले निळेच पेन येण्याची संभाव्यता काढा. बघा तिथं आहेत 5 आहेत ते रेड आहेत, 5 रेड कलर्स पेन्स, 5 आहेत ते ब्ल्यू आहेत, 8 आहेत ते ब्ल्यू कलर्स आहेत. हे बघा हे 8 जे आहेत ना ते ब्ल्यू कलरचे आहेत, 8 आणि 3 ग्रीन कलरचे आहेत. आणि हे सगळे व्हरायटीज किंवा हे ग्रीन कलरचे रेड कलरचे हे सगळे पेन्स एका बॉक्समध्ये घालून असं हलवलेले आहेत. आणि यादृच्छिक पद्धतीनं त्यातली ऋतूच्या एकच पेन काढते, म्हणजे न बघता करते अशी. यापैकी कुठलाही एक पेन त्याच्या हाताला येतो तो पेन तर काढते. तो पेन कुठला पेन पाहिजे बघा, ब्ल्यू पेनच आला पाहिजे याची संभाव्यता काढा. हा सांगा बाळांनो आता काय आन्सर येणार. किती पेन्स आहेत बघा, हे 5 आहेत, हे 8 आहेत आणि हे 3 आहेत. 5 लाल आहेत, 8 निळे आहेत आणि 3 हिरवे आहेत. एकूण पेन्स म्हणजे एन ऑफ एस होणार बाळांनो. एन ऑफ एस इज इक्वल टू 5 + 8 + 3, 5 + 8 + 3 that is 16. That pen must be blue. तो जो ब्ल्यूच कलरचा पेन तिथं आला पाहिजे याची प्रोबॅबिलिटी पाहिजे. आता जो ए सेट आहे त्याच्यामध्ये येणार आहेत 8 ब्ल्यू पेन्स येणार आहेत, म्हणजे एन ऑफ ए जो येणार तो 8 येणार. ओके, एन ऑफ ए जो येणार तो 8 येणार. आता व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट ऑकर्ड पेन इज ब्ल्यू. तो मिळणारा पेन ब्ल्यूच पाहिजे याची संभाव्यता काढा. संभाव्यता या झाडामध्ये बाळांनो आपण भरपूर पुढे आलो. आता प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. व्हॉट इज एन ऑफ ए? दॅट्स 8. एन अपॉन एस दॅट इज 16. ओके, आता याचं सिम्प्लिफिकेशन पाहिजे. 8 × 1 8 × 2. इथं येणार आहे, इथं येणार ते 8 निघून जाणार आणि आन्सर येणार याचं 1/2. याचा आन्सर येणार 1/2. एका खोक्यामध्ये असणारे 5 रेड कलर होते, 8 निळे होते, 3 हिरवे होते आणि असे हे 16 पेन होते. यापैकी जे पेन त्या ऋतुजाच्या हाताला लागणारा पेन आहे तो यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे. आणि तो 8 पेन असल्यामुळं ब्ल्यूच ऑकर असण्याची संभाव्यता काढा असा भाग होता. त्या पेन्समधून यादृच्छिक पद्धतीनं पेन निवडत असताना त्यातला तो ब्ल्यू कलरचा एवढ्या ह्या पेन्स होत्या, हिरव्या लाल निळ्या एवढ्या 16 पेन्स होत्या. त्या 16मध्ये निळ्या किती आहेत? त्या 8 आहेत. ह्या निळ्या पेन आहेत त्या 8 आहेत. त्या 8 म्हणून त्याचं येणार 8 आणि टोटल 16. दॅट्स आन्सर इज 1/2. आणि याचीच प्रोबॅबिलिटी सर्वात जास्त होती 1/2 आणि बाकीच्याची प्रोबॅबिलिटी त्याच्या तुलनेमध्ये कमी येणार होती. हा लक्षात. ऋतुजाला तो निळाच पेन कशा पद्धतीने येईल त्याची संभाव्यता सांगा. त्याची संभाव्यता एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस दॅट इज इक्वल टू 1/16. 8/16 आन्सर इज 1/2. हा लक्षात. असा 6वा प्रश्न होता. आपण आता 7व्या प्रश्नामध्ये जाऊया.
सातवा प्रश्न काय आहे बघा. हा जो ठोकळा आहे, जो फासा आहे ना, त्या फासाचं एक जरासं वेगळ्या पद्धतीनं गणित दिलेलं आहे. काय झालं बघा. या फाशावरती एक आहे ना 7वं. ह्या गणिताचं टेक्स्टबुक ज्यावेळी निघालं तेव्हा त्या पुस्तक पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही टीचर बघत होतो तेव्हा असं वाटलं या 7व्या गणिताबद्दल की ती एखादी प्रिंटिंग मिस्टेक झाली असावी. काय आहे बघा त्या ठोकळ्याच्यावरती 7वं गणित. हा ठोकळा आहे, म्हणजे हा फासा आहे. त्या फासावरती एक आहे ना, एक आहे एक इथं. त्या एकच्या ठिकाणी आता एकच्या ठिकाणी ना ए काढायचं आहे. हे बघा, एक आहे ना तिथं ए काढायचं, म्हणजे इथं ह्या याच्यामध्ये ए काढायचं. ए 2 आहे ना तिथं 2 आहे तिथं बी काढायचं. 3चा एक टपका आहे बघा, 3चा एक स्पेस आहे तिथं सी काढायचं. 4चा एक स्पेस, 4चा एक असणार आहे तिथं डी काढायचं आहे. ए बी सी डी. ई काढायचं आहे, ई काढायचं आहे तिथं 5च्या ठिकाणी ई काढायचं आहे, 5च्या ठिकाणी. हे बघा. आणि मग जो 6वा आहे ना तिथं काय काढायचं आहे बघा, तिथं काढायचं आहे, तिथं सुद्धा एच काढायचं आहे. हे बघा. आता ह्याला स्पेसेस किती, 1 2 3 4 5 आणि 6. ह्या पहिल्या ए, दुसरा बी, तिसरा सी, चौथा हा, 5वा ई आणि 6व्याच्या ठिकाणी पण हेच काढायचं आहे. आणि प्रश्न काय विचारला बघा, हा 7वा प्रश्न कसा विचारला बघा. ह्या स्पेसेसमध्ये हा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे बाळांनो, काय चुकीचं छापल्याचं वाटलं असेल अंदाज सांगा. की ज्या वेळेला हे पेपर पुस्तक पहिल्यांदा मी पण बघितलं तेव्हा असं वाटलं ए बी सी डी ई इथं काय असायला पाहिजे, एफ असायला पाहिजे असं वाटलं, पण तसं नव्हतं. जाणीवपूर्वक त्या लेखक मंडळी तिथं एच छापलेलं आहे. आणि प्रश्न काय विचारला बघा, हा फासा टाकल्यावर पुढील घटनांची संभाव्यता काढा. वरच्या पृष्ठभागावर ए आलं पाहिजे आणि ही पहिलं आहे, आणि वरच्या पृष्ठभागावर डी आलं पाहिजे. अशा 2 घटनांची संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता म्हटलं की आता तुमच्या लक्षात आलं, पहिल्यांदा हा येणार एन ऑफ एस, हा येणार एस. एस मधला आपल्याला काढायचा आहे, एस मधला हा 1 2 3 4 5 एन ऑफ एस काढायचं लगेच. व्हॉट इज एन ऑफ एस हिअर, 1 2 3 4 5 6. ओके. आता घटना क्रमांक 1 काय म्हणते बघा. पहिली घटना आहे ती ए घटना मध्ये असं पाहिजे, ए घटनामध्ये असं आहे बघा, वरच्या पृष्ठभागावर ए यायला पाहिजे. ए मध्ये वरच्या पृष्ठभागावर ए दिसायला पाहिजे. त्याच्यात तिथं पॉसिबल वेज किती आहेत बघा, 1 नाही 2. ए आणि ए असा आहे बघा, 2दा आहे. देअरफॉर एन ऑफ ए मस्ट बी इक्वल टू 2. ही ए घटना अशी आहे, ए ही वरच्या पृष्ठभागावर ए पाहिजे. 1 2 3 4 5 6 पैकी 2 ठिकाणी ए आहे, म्हणून एन ऑफ ए 2. ए किती ठिकाणी आहे, 2 ठिकाणी आहे. हा लक्षात. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ द इन्सिडन्स दॅट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. दॅट्स आन्सर इज 2/6. आन्सर इज 1/3. लक्षात आलं का बघा. वरच्या पृष्ठभागावर ए येणं ही पहिली घटना आहे, ए आहे. 1 2 3 4 5 6 पैकी 2 वेळा ए आहे, म्हणून त्याचा आन्सर 2/6 म्हणजे 1/3 आलं. लक्षात आलं. आता नाऊ इन सेकंड एक्झाम्पल, इन सेकंड केस. आता बी घटना कशी आहे बघा. इन बी सिच्युएशन वरच्या पृष्ठभागावर वरती डी आलं पाहिजे. आता हे आपलं सॅम्पल स्पेस आहे, डी आलं पाहिजे ना. डी किती वेळा आहे बघा बरं, हा एकदाच आहे. म्हणजे आता एन ऑफ बी इज इक्वल टू 1 येणार. व्हॉट इज पी ऑफ बी नाऊ. हां, पी ऑफ बी नाऊ काय येणार सांगा. आता मी लिहित बसणार नाही. पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. आता काय होणार सांगा, 1 ही किंमत येणार एन ऑफ बीची, आणि आन्सर येणार आहे
किती येणार सांगा आता 1/6 आणि ह्याचं आलं 1/3 ह्याचं आलं 2/6 लक्षात आलं बघा. डी 2 वेळा असं तर पुन्हा 1/3 आलं असतं. असा बदल होऊन तुम्हाला ते प्रॉब्लेम पेपरमध्ये ह्याच्यातपेक्षाही वेगळं काहीतरी येऊ शकेल. ए 3 वेळा असेल, ह्यात ए 3 ठिकाणी काढला असेल तर 3/6 म्हणजे 1/2 आन्सर आला असतं. लक्षात बाळांनो, हा ह्यातला क्वेश्चन नंबर 7 होता. क्वेश्चन नंबर 7मध्ये आपल्याला अशा पद्धतीनं हे जे होतं याच्यामध्ये ए 2 वेळा आहे म्हणजे 2/6 प्रोबॅबिलिटी आली 1/3. डी हा एकदाच आहे त्याचं उत्तर 1. समजा पेपरात तुम्हाला सी विचारलं, सीची प्रोबॅबिलिटीसुद्धा, याची प्रोबॅबिलिटीसुद्धा किती येणार सांगा आता. ह्याची पण येणार बघा 1/6, याची पण येणार 1/6, याची पण येणार 1/6, ह्याची पण येणार 1/6 आणि ह्या दोघांची एकत्रित येणार 2/6. प्रोबॅबिलिटी कशाचीही विचारू दे ते, कारण ते एकदा आहे, पण हे मात्र 2दा आहे. त्यामुळं एसाठी मात्र एची प्रोबॅबिलिटी मात्र 2/6 होणार म्हणजे आन्सर 1/3 लिहिणार. नेमका बदल लक्षात आला बाळांनो तुमच्या, की याची प्रोबॅबिलिटी नेमकी वेगळी कशी येणार. ओके, असा होता हा क्वेश्चन नंबर 7. आपण आता क्वेश्चन नंबर 8मध्ये जाऊया. क्वेश्चन नंबर 8. परत एकदा सर्व मित्रांना विनंती आहे, गणित मित्रांना, गणित क्लबला आपल्या गणिताचे सर्व बरेचसे टीचर्स बघतायत, ऑब्झर्व करतायत आपल्या मुलांना पाठवत असताना. ह्या सगळ्यांना विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी तास अटेंड करा. 10वीच्या मुलांनी 9वीचे लेक्चरसुद्धा जरूर बघा. जास्तीत जास्त मुलांना शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि आमचं गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ज्या मित्रांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं त्याचं अभिनंदन आणि ज्यांनी अजून केलं नाही त्यांना रिक्वेस्ट राहील की त्यांनी गणित मैत्री चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 8वी 9वी 10वी ह्या तीनही आपल्या भावंडांना पण शिकण्यासाठी त्याचा मदत होईल. सर्व टॉपिक्स आता शाळा सुरू झाली तर 10th शिकत असताना 9चं गेल्या वेळेचं तुम्हाला अभ्यासाला मात्र एवढा वेळ आपल्याकडे मिळणार नाही आणि त्यामुळं बऱ्याच पालकांचे फोन येत आहेत, बरेच पालक व्हॉट्सअपवरून मेसेज करत आहेत की काही पण करून म्हणजे अभ्यासक्रम लवकर वेळेत व्यवस्थितरित्या पूर्ण व्हावा असे रिक्वेस्ट करतायत. त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण हे पूर्ण काम करणारच आहोत. त्याबद्दल कसली भीती नाही, कसली चिंता करायची गरज नाही, आपल्याला ते करायचंच आहे. आता जवळजवळ 50% भाग 1/3 पोर्शन सगळ्याच त्यांचा गणित भाग 1, गणित भाग 2, 8th स्टँडर्डमधलं गणित हे सगळं पूर्ण करत आपण जवळजवळ आणलो आहे. ह्यावरून तुमच्या लक्षात येईल गेल्या 70 ते 80 दिवसामध्ये आपण 50% काम संपवत आणलेलं आहे. 8th सम बघा, ह्याचा अर्थ हे एवढ्यासाठी सांगतो आहे तुम्हाला, गेल्या अजून एक 50-60 दिवसामध्ये मात्र सगळ्याच काम पूर्ण होईल, याच्याबद्दल चिंता मला नाही. एका खोक्यामध्ये 30 तिकीटे आहेत. त्या प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिलेली आहे. त्यातून कोणताही एक अंक यादृच्छिक पद्धतीने काढायचा आहे. एक खोका आहे, त्या खोक्यामध्ये 30 तिकीट आहेत. त्या प्रत्येक तिकिटावर एकच अंक लिहिलेला आहे, म्हणजे त्याच्या चिठ्ठ्या बनवल्या आहेत. बोला बाळांनो, NOPS काय येणार? येस, 30 चिठ्ठ्या बनणार, कारण एकावरती एकच अंक आपल्याला लिहायचा आहे. आता मग पुढच्या संभाव्यतांची ज्याची प्रोबॅबिलिटी काढायला सांगितले. NOPS एकदा आलं की बाकीचं आता घटना ए घटना अशी म्हणते बघा, विषम संख्या पाहिजे. विषम संख्या पाहिजे. बोळा बोलावून होता, ह्यातल्या विषम संख्या कोणत्या घेणार आणि किती असणार, त्या विषम संख्या किती असणार आणि कोणत्या असणार ते सगळे नंबर्स आपल्याला लिहिले गेले पाहिजेत. 30मधल्या स्टार्टिंग विषम संख्येपासून आहे आणि एंड समसंख्येपासून आहे. अशा वेळेला काय होणार याचा अंदाज सांगा जरा तुम्हाला. काय काय येणार सांगा. विषम संख्यामध्ये कोण कोण घेणार? 1 घेणार, 3 घेणार, 4 सोडणार, 5 घेणार, असं करत करत ह्याचं एंड होणार आहे 29पर्यंत. बोला किती संख्या येणार सांगा 1 ते 30पर्यंतच्या. पहिल्या 10 संख्यांचा विचार करा, 1 ते 10. त्यातल्या 5 सम निघणार आणि 5 विषम निघणार. दुसऱ्यातल्या 5, तिसऱ्यातल्या 5, असं करत ह्या सगळ्या संख्या तुम्ही लिहिलात तर विषम संख्या किती आल्या असत्या सांगा. आता N(A) येणार आहे 15 येणार आहे. ओके, आता त्याची संभाव्यता काढा. ह्या पेपरमध्ये लिहित असताना तुम्ही सगळ्या लिहा. 1, 3, 5, 7, 9 विषम संख्या आहे. 11, बोला पुढं, 13, 15, 17, 19,
21, 23, 25, 27 आणि 29 अशा ह्या 15 संख्या येणार. एक आड एक आडासोबत ह्या 1 2 3 4 पैकी 2 सम 2 विषम, 30 पैकी 15 सम 15 विषम. ओके. हां, याची संभाव्यता सांगा बाळा. आता काय उत्तर येणार? ह्याची प्रोबॅबिलिटी काढा. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी म्हणजे ह्या दोघांचा भागाकार ना. P of A is equal to N of A upon N of S, that is equal to 15 upon 30. Answer is 1/2. राईट? ओके. हां, असं याचं उत्तर पूर्ण होईल. अजून एक केस आहे बघा याच्यामध्ये. सेकंड केस काय अपेक्षित आहे बघूया. सेकंड केसमध्ये आपल्याला हे उत्तर अपेक्षित आहे बघा. बी घटना तिकिटावरची संख्या ही पूर्णवर्ग संख्या असणे. बी घटना पूर्ण वर्ग. हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. 1 3 5 किती येणार अंदाज? 30 मधल्या 15 सम असणार, 15 विषम असणार 1 ते 30 मधल्या. आता पूर्ण वर्ग जी संख्या पूर्णवर्ग संख्या आहे बी, म्हणजे जिचं वर्गमूळ आपण सांगू शकतो. आता उदाहरणार्थ 1चं वर्गमूळ शुअरली 1, करेक्ट. 2चं वर्गमूळ सांगता येणार नाही, 3चं सांगता येत नाही, 4चं सांगता येतं बघा. 5 इथे लिहिलेलं आहे समजा. 5चं नाही करता येत, 6चं नाही, 7चं नाही, 8चं नाही, 9चं काढता येईल बघा. 10चं वर्गमूळ करता येणार नाही, 11चं नाही, 12चं नाही, 13चं नाही, 14चं नाही, 15चं नाही. 16चं वर्गमूळ सांगा बाळांनो. हां बोला. 16चं वर्गमूळ 4, म्हणजे ही 16 ही पूर्णवर्ग संख्या आहे. 17 नाही, 18 नाही, 19 नाही, 20 नाही, 21 नाही, 22 नाही, 23 नाही, 24 नाही, 25 आहे. याचं वर्गमूळ 1, याचं वर्गमूळ 2, याचं वर्गमूळ 3, याचं वर्गमूळ 4, याचं वर्गमूळ 5. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. 36 पर्यंतची रेंज आपल्याकडे शिल्लक नाही आहे. ह्याचा अर्थ ह्या एवढ्याच पूर्णवर्ग संख्या येतात. त्यामुळे त्याचं नंबर ऑफ इव्हन्ट्स इन सेट बी आर 5. नाउ वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ बी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बी नाउ? Probability of B is equal to P of B is equal to N of B upon N of S, that is equal to 5 upon 30. 5 1 जा and 5 6 जा. Answer is 1/6. एवढे याची प्रोबॅबिलिटी येणार आहे. 1/6. हे जरा फेंट दिसलं तरी चालेल. इथं फेंट खडू वापरला मी, कारण ते तुमचं तुम्हाला व्हायला पाहिजे अशी माझी अपेक्षा होती. थोडंसं समजून घ्या यातलं. 5/30, 5 1 5, 5 सख्ख 30. ह्याचं उत्तर येणार आहे 1/6. लक्षात बाळा. तुम्ही मात्र पेपरमध्ये ह्या सगळ्या विषम संख्या लिहा. 1 ते 30 15 सम संख्या येणार, 15 विषम संख्या येणार. क्लिअर आहे? पूर्णवर्ग संख्या ह्या 30पर्यंतच्या ह्या 5च येणार. ज्याचं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे. पूर्ण वर्ग संख्या जिचं वर्गमूळ आपल्याला काढता येतं. ह्याच्या दरम्यानच्या ज्या संख्या आहेत त्यांचं वर्गमूळ आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणजे तोंडी काढता येणार नाही, म्हणून त्या पूर्णवर्ग संख्या म्हणता येणार नाही. त्याचं फ्रॅक्शनमध्ये येणार आहे आन्सर. हेही तुम्हाला माहिती आहे. ह्या पूर्णवर्ग संख्या ही संकल्पना तुम्हाला माहिती झालेली आहे. तुम्ही त्याचा अप्लाय पण आतापर्यंत करत आले आहात. लक्षात सगळ्यांच्या? ओके. असं हे 8th सम होतं. पूर्णवर्ग संख्या काढा. आणखीन काय करा म्हटलं बघा बरं इथं. हां, आता एक जरासा वेगळा प्रश्न दिसतो का इथं. 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न, क्वेश्चन नंबर 9. पुन्हा गणित मित्रांना रिक्वेस्ट राहील, तुम्ही आमचं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांना शेअर करा. सगळे तास अटेंड करा. 10th बरोबर 9th सुद्धा सर्व पोर्शन भाग 1 भाग 2च्या सर्वच प्रक्रिया आपण पूर्ण करीत आहोत. त्या 9वीच्या सिलेबसकडे पण जरा लक्ष द्या, जेणेकरून तुमचा अभ्यासाला तुम्हाला मदत होईल. पालक बंधू भगिनींना विनंती आहे, मुलांना व्हॉट्सअपची उपलब्ध करून द्या. केवळ व्हॉट्सअप आणि यूट्यूबवर मुलं अभ्यासच करतात का हे बघणंसुद्धा आपली जबाबदारी आहे. मुलांच्याकडं विशेष लक्ष देणं तेही गरजेचं बनत चाललेलं आहे. ओके. हां, एका 9th सम कसा आहे बघा. 9th सम, एका बागेची लांबी रुंदी अनुक्रमे 77 मीटर आणि 50 मीटर आहे. बागेत 14 मीटर व्यासाचे तळे आहे.
आणि मग गच्चीत वर वाळत घातलेला टॉयल वाऱ्यामुळे उडून त्या बागेत पडला, तो तळ्यात पडण्याची संभाव्यता काढा. छान प्रश्न तयार केला आहे. एका बागेची लांबी आणि रुंदी ही 77 मीटर आणि 50 मीटर आहे. एका बागेची लांबी आणि रुंदी ही 77 मीटर आणि 50 मीटर आहे, लांबी रुंदी, बरं का. आणि त्याच्यानंतर त्या बागेमध्ये 14 मीटर व्यासाचे एक तळे आहे. एक बागेच्या कुठेही भागामध्ये 14 मीटर व्यासाचे एक तळे आहे आणि एक टॉयल आहे. तो टॉयल ना वरून गच्चीवरून पडतोय, तो बरोबर तळ्यातच पडला पाहिजे. याची संभाव्यता काय असेल? आता याच्या सॅम्पल स्पेसमध्ये बाळांनो काय येणार? सॅम्पल स्पेसमध्ये काय येणार? तो टॉयल पडण्याची संभाव्यता असण्याचा सर्व भाग म्हणजे सॅम्पल स्पेस. तो टॉयल वरून म्हणजे हा सगळा जो एरिया तयार होईल हा त्याचा सॅम्पल स्पेस होईल. लक्षात आलं तुमच्या? हे बघा, हा जो एरिया असेल, टोटल एरिया म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये काय येणार बघा. त्याचा नमुना अवकाश एस इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल, आयताचे क्षेत्रफळ, म्हणजे टोटल एरिया हा त्याचा सॅम्पल स्पेस असणार. बघा, तो टॉयल कुठं पडणार आहे असं गणित आहे. टोटल एरिया म्हणजे याची लांबी गुणिले रुंदी होणार. बोला, लांबी किती दिली बघा, 77 गुणिले 50. तुम्ही हे उत्तर काढून ठेवला काय, नाही ठेवला काय, तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करा. नाही केला तर पण काय बिघडणार नाही, पण राहू दे, करून ठेवा तुम्ही, मात्र पूर्ण करून घ्या. एवढं चौरस मीटर एरिया हा सॅम्पल स्पेस येणार. सॅम्पल स्पेस म्हणजे काय? यापैकी कुठं पडू शकेल? तो इथं पडू शकेल, इथं पडू शकेल, इथं पडू शकेल, इथं पडू शकेल, विहिरीत पडू शकेल. टोटली एरिया हा. आता त्याचं जे इव्हेंट आहे ए, हा आहे तो एरिया ऑफ, हे बघा, ए ही जी घटना आहे ती विहिरीमध्ये पडण्याची आहे. आणि विहीर सर्क्युलर आहे, त्याचा व्यास दिला आहे, म्हणजे ह्याचा एरिया बघा बरं. वर्तुळाचे क्षेत्रफळ बोला πr². आता हे होतं डायमीटर. रॅडियस किती येणार सांगा बरं. रॅडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर, दॅट इज इक्वल टू 14/2, दॅट इज आन्सर इज 17. पाय म्हणजे 22/7 घेऊया आणि रॅडियस घेणार आहे 7². 22/7 गुणिले 7 हे गुणाकार करून तुम्ही 7 2 14 आणि 1 15 154 करा. नाही करा तुम्ही, हे कॅल्क्युलेट करा. नाही करा असं म्हणतो मी, कारण याचा आन्सर सांगतोय, तुम्ही हे कॅल्क्युलेट करून ठेवा. ह्याचा एरिया किती मीटर आला बघा, याचा एरिया किती काढून. याचा एरिया नाही काढला तरीसुद्धा फायद्याचा कसा ठरेल. नाऊ प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट केस दॅट टॉयल मस्ट बी इन इन धिस एरिया, धिस इज इन्क्लुडेड हिअर. आता तो विहिरीमध्येच पडण्याची प्रोबॅबिलिटी पाहिजे आपल्याला, तर त्याची एरिया येणार. आता ह्याचा जो एन ऑफ ए आहे, याचा जो एरिया एन ऑफ ए जो आहे ना, एन ऑफ ए आहे म्हणजे एरिया ऑफ त्या विहिरीचा एरिया येणार आणि ह्याचा एरिया हा टोटल आयताचा येणार. एन ऑफ ए म्हणजे ह्याच्यामध्ये पॉसिबल एरिया जो होता तो होता 22/7. हे जास्त उपयोगी पडतं गुणाकार न केलेलं बघा जरासं, कारण भाग घालवणं पुन्हा अवघड झालं असतं. म्हणून मी म्हटलं की असंच ठेवलं तरी काय बिघडणार नाही. एन ऑफ एसमध्ये येणार 77 आणि गुणिले 50 येणार. बघा काही वेळेला गुणाकार न करणं, इथं रेशो काढायचं होतं, मला माहिती होतं, म्हणून मी हा गुणाकार करत मी बसलो नाही. तुम्ही गुणाकार भरून उत्तर काढा किंवा भरलात ते गुणाकार केलात तर हे असं उपयोगी पडणार होतं. आता नाहीतर सिम्प्लिफिकेशन आणि त्रास झाला असता, म्हणून मी म्हटलं की करायची गरज नाही आहे. 7 × 7 = 7 बरोबर. 11 × 11 11 2 22 बरोबर. राहिले कोण बघा आता, अजून भाग होतो. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10. वरती राहिले 1 आणि खाली राहिलं 25. ही त्याची संभाव्यता राहील. काय आन्सर आलं सांगा. 1/25. 1/25 हे त्याचं आन्सर आलं. टोटल एरिया 77 गुणिले 50. विहिरीचा एरिया πr². विहीर ही वर्तुळाच्या आकाराची आहे, त्याचा डायमीटर दिला आहे म्हणजे ते व्यास दिला आहे म्हणजे ते नक्कीच सर्क्युलर आकाराची विहीर आहे. त्याच्यामध्ये जो टॉयलवरून पडतोय याचा एरिया होता हा πr² काढला. ह्याचा एरिया आयताचे म्हणजे टोटल पुन्हा समजून घ्यायचा भाग होता बघा. एन ऑफ एस
म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये हा एरिया येणार आणि विहिरीच्या बाबतीत हा एरिया येणार. लहान एरियाला मोठ्या एरियानं भागायचं आहे, मोठ्याला लहान नाही. लहान एरियाला मोठ्या एरियानं भागून जे आन्सर काढायचं आहे ती प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण. म्हणून छेदस्थानचा जो नंबर आहे तो मोठा येतो आणि अशा रीतीने याचं उत्तर 1/25 आलं. लक्षात बघा ना. असं हे याच्यामधलं 9th एक्झाम्पल होतं. वेगळं होतं पण सोपं होतं. ट्राय टू अंडरस्टँड धिस. असा हा 9वा प्रश्न इथं संपतोय. चला तर मग पुढे जाऊया. सर्व गणित मित्रांना पुन्हा धन्यवाद. तास अटेंड करताय, वॉच आवर्स वगैरे बघतोय मी, चांगल्या पद्धतीनं वाढत आहेत. गणित सबस्क्राईब करणं हे इथं मात्र जरासं नाराज करताय तुम्ही. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जास्तीत जास्त मुलांना शेअर करा. आपल्या मित्रांना पण गणिताच्या प्रवाहामध्ये आणूया. ओके. हां, संधीच्या एका खेळामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 यापैकी अंकावर बाण स्थिरावतो. या संभाव्यता निष्पत्ती आहेत. तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. एक चक्र आहे बघा, ते लक्षात आलं का तुमच्या? ते चक्र कसं दिलं बघा. संधीचा खेळ बघताय का बघा? ते विशेषतः यात्रेमध्ये वगैरे मोठ्या प्रमाणात असते बघा. तिथं असं केलं बघा. संधीच्या खेळामध्ये हे 1 4 भाग झाले, 6 झाले आणि हे 8 झाले आणि ह्याच्यावरती नंबर टाकलेत त्यांनी आणि तिथे एक पॉइंटर आहे, याच्यावरती नंबर टाकलेत. इथं बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आणि इथे एक पॉइंटर काय करतात ते असं ठेवले तिथं पॉइंटर. तो जो पॉइंटर आहे असा एक पॉइंटर आहे आणि ते चक्र खालचं फिरते. बोला, ते चक्र फिरते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रोबॅबिलिटी विचारलेत बघा. हां, NOPS सांगा. क्लिअर? किती उत्तरं येऊ शकतात? 8 उत्तरं येऊ शकतात. क्लिअर आहे. NOPS = 8. नो डाऊट अबाउट इट. फर्स्ट ए घटना काय पाहिजे बघा, 8 अंकावर जाऊन थांबायला पाहिजे बघा, तर ते जिंकला. 8 ह्या अंकावर जाऊन तो बाण 8 ह्या अंकावर स्थिरावतो. हां, 8 अंक. किती वेळा आहे 8 हा अंक? 8 हा अंक एकदाच आहे. NOPA 8 नाही येणार, 1 येणार. देअरफॉर P(A) बघा, 8 हा अंक एकदाच आहे. P(A) = NOPA/NOPS. बाळांनो, याचं उत्तर येणार आहे 1/8. 8 हा अंक एकदा आहे. 8 साठी 8 नाही घेतला आपण. 8 हा अंक एकदाच आहे. सगळीकडेच 8 असतं तर ती प्रोबॅबिलिटी 1 आली असती. नेहमीच आपण 8 वाला जिंकत गेला असता. त्या 8 वेळा नाही, एकदाच आहे. तो बाण विषम संख्येवर स्थिरावला पाहिजे तर विन. विषम संख्या बघा, 1 2 3 4. 1 2 ह्या 8 संख्या आहेत, त्यातल्या 4 संख्या विषम आहेत आणि 4 संख्या सम आहेत. कुठल्या कुठल्या? 2 4 6 8. हां, त्याचं उत्तर बघा काय येणार आता विषम संख्येचं. विषम संख्या 4 आहेत, त्याचं उत्तर येणार बघा 4/8. म्हणजे आन्सर काय येणार सांगा बरं? 1/2. पुढचा प्रश्न बघा, तो दर्शवलेली संख्या ही 2 पेक्षा मोठी असायला पाहिजे. तो बाण जिथं स्थिरावतोय ती संख्या 2 पेक्षा मोठी असायला पाहिजे. 2 पेक्षा मोठी असायला पाहिजे तरी विन झाली असती. 2 पेक्षा मोठी म्हणजे कोण कोण येणार सांगा? 3 येणार, 4 येणार, 5 येणार, 6 येणार, 7 येणार, 8 येणार. बोला. C. NOPC = 1 2 3 4 5 6. व्हॉट इज प्रोबॅबिलिटी ऑफ C? P(C) = 6/8 येणार बघा. 3 2 6, 4 2 8. आन्सर इज 3/4. प्रोबॅबिलिटी येणार आहे 3/4. डी घटना, बाणाने दर्शवलेली संख्या 9 पेक्षा लहान असायला पाहिजे. ही बाण 9 पेक्षा लहान संख्येवर थांबल्यावर विन.
आता किती वेज येणार? डी घटनेचे घटक कोण कोण येणार सांगा. डीमध्ये आता डीमध्ये कोण कोण येणार सांगा. हे 9पेक्षा प्रत्येक संख्या ही 1 2 3 4 5 6 7 8 ह्या सगळ्या संख्या या 9पेक्षा लहान आहेत बाळांनो. म्हणजे एन ऑफ ए सुद्धा आता प्रोबॅबिलिटी ऑफ डी एन ऑफ ए सुद्धा 8 येणार. म्हणजे हे लास्ट आन्सर प्रोबॅबिलिटीमध्ये ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी 9पेक्षा लहान अंक खेळाचा जिंकले म्हणजे सगळे विनर्स होतात. म्हणजे कधीही तो बाण आपल्याला खेळता येणार असा हा भाग होता. तर अशा रीतीनं हे पहिले ह्यातले 10 सम्स आपले आज संपत आहेत. तुम्ही पुढच्या प्रश्नाचं जरा विचार करून सोडवू शकता. तुम्ही पुढच्या प्रश्नांच्याबद्दल जरा विचार करा. परत सर्व आपल्या गणित मित्रपरिवाराला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो आहे, आपलं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा बाळांनो. आपण सर्वजण गणित शिकूया. आपल्या स्वाध्याय पण सोडवायचे आहेत. सगळ्या चाचण्या शाळेकडे जमा करायच्या आहेत. शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपण राहणार आहोत. तुमचा कॉन्फिडन्स वाढावा ही अपेक्षा माझी, तुमच्या गुरुजनांची, तुमच्या गणित शिक्षकांची, इव्हन सर्व शिक्षकांची. आपण आहोत. थोडं तरी कोणा शिकत राहूया. थोडंसं लक्षपूर्वक बघितलात तर संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या तुमच्या पोहोचवण्याचा आमची मनीषा आहे. त्यासाठी बाळांनो पुन्हा रिक्वेस्ट करतो आहे, तुम्ही सर्वजण आमचं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सर्वांना पुन्हा लवकरच हे टॉपिक पूर्ण करून आपण गणित भाग 2मध्ये जाणार आहोत. आणि इवन सगळाच पोर्शन फट पुढं न नेता शिस्तीत समजून घेऊन आपल्याला तो पूर्ण करायचा आहे. ओके बाळांनो, तोपर्यंत पुन्हा पुढच्या तासाच्या वेळेला निश्चितपणे लवकर भेटूया. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बेस्ट ऑफ लक.